करण सुद्धा मात्र चांगल्या फॉर्म मध्ये चांगल्या रिदम मध्ये आहे. फुलटॉस बॉल करणचं टायमिंग करमची अदा करणचा क्लास लिहिलं होतं या फटक्यामध्ये. पाहूया पंच काय इशारा देतील. इट्स अ माइटी इट्स अ बिगी अँड अ मॅक्सिमम 6 षटका. हो क्या बात आहे रिमो. मला वाटतं रिकॉल केलाय बीमर. बॅटिंग टीम कडनं मात्र रिव्ह्यू घेतलाय. पाहूया आपण DRS च्या माध्यमातून काय आपल्याला पाहायला मिळेल. लोकनेते श्री गणेशजी रामचंद्रजी नाईक ज्यांच्याकडे खरं तर कॅबिनेट मंत्री वन खाते फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे. नवी मुंबईचे शिल्पकार माजी कॅबिनेट मंत्री ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री अगदी आपण पाहिलं तर आर्किटेक्ट ऑफ दिस नवी मुंबई सॅटेलाइट सिटी नवी मुंबईचे शिल्पकार ज्यांच्या कल्पकुशल नेतृत्वाखाली आज खरं तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन. आपण त्याही गोष्टीचा उल्लेख करतोय. आमच्या मागच्या बाजूला मात्र त्यांचीच एक फोटो प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. आणि हा नो बॉल त्याचबरोबर नवी मुंबईचे युवराज सन्मान्य श्री संदीपजी गणेशजी नाईक यांच्याही नामाचा मी उल्लेख करू. ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार आणि नवी मुंबईचे एकमेव असे आयोजक आज ज्यांच्या कल्पकुशल नेतृत्वाखाली खरं तर अनेक युवक संघटित होताना आम्हाला पाहायला मिळतात आणि त्यांच्याच माध्यमातून SN ग्रुपची प्रतिष्ठापना आपल्याला पाहायला मिळते. S फॉर संदीप, N फॉर नाईक, संदीप नाईक प्रतिष्ठान. आणि ह्याच ग्रुपचं खरं तर प्रतिष्ठापना झाल्यानंतर धीरज भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम गेले काही वर्ष मात्र नक्कीच साहेबांसोबत अगदी कटिबद्ध असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी त्यांच्याच माध्यमातून अनेक खरं तर स्पर्धा आपण आयोजित पाहतो. आता मात्र या स्पर्धेसोबत जे आमच्या समवेत रसिक प्रेक्षक जोडले गेले त्यांच्यासाठी सुद्धा ऑफर असणार आहे. म्हणजेच काय तर आयवा कॅच घेणाऱ्या कोणत्याही रसिक प्रेक्षकाला रोख रक्कम 100 रुपये संदेशजी श्रीकोंडे, 100 रुपये राहुलजी बोर्डे आणि 100 रुपये सुनीलजी कांबळे आणि त्याचबरोबर गुरु अण्णांच्या वतीनं 100 रुपये असे एकंदरीतच एका झेलसाठी आयवा कॅचसाठी 400 रुपये मिळतील. एक जबरदस्त ऑफर आपल्याला पाहायला मिळणार आहे. हो यावेळेला आपण जरूर पाहतोय बॅटचा एज लागलाय की बॉल अगदी स्पर्श होऊन हो इथे स्पर्श होऊन साहिल दिवेकरच्या मगरमिटीमध्ये विसावलाय. पहिल्या विकेटचं पतन. साहिश बॅक टू द डगआउट. पहिली विकेट स्वस्तात परतली आहे. पहिला फलंदाज आज जर का आपण पाहिलं तर काल जयेश भोसले सरांनी फार छान उल्लेख केला. एका पुत्रानं एका पित्यासाठी मात्र नक्कीच समर्पित केलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पिता वडिलांचं स्वप्न आणि मुलाचा संघर्ष. हो खरं तर दोन्ही गोष्टी एकत्र येऊन यशाची एक कहाणी लिहिली जाते. वडिलांचा आदर्श घेऊन आज पहिलं पाऊल राजकीय वर्तुळामध्ये टाकत असताना आम्ही सूरजजी अनंत म्हात्रे साहेबांना आम्ही खरं तर मनापासून शुभेच्छा सुद्धा देतोय. इतिहासात उत्तम पिता आणि पुत्र अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतील ज्यांनी त्यांच्या नात्याला आदर्श बनवलं, जगाला प्रेरणा दिली. आणि अशी काही उदाहरणं जर का सांगायची झाली ना तर आपण जरूर चर्चा करू. white+1 2 धावा मिळतील. पिता आणि पुत्र अशी उदाहरणं जर का सांगायची झाली तर राम आणि दशरथ राजा रामायणामधील एक उत्तम असं उदाहरण. त्यानंतर शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजी भोसले पिता पुत्र. इतिहासामध्ये हेही नाव आहे. बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. फटका अप्रतिम आहे. टायमिंग सुद्धा चांगलं जुळलं गेलंय. गॅप शॉट सिलेक्शन बॉल गेला सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द डीप काऊ कॉर्नर रिजन. शुभम च्या बॅटमधनं आलाय त्याचा पहिला वार. 4 धावांचा पहिला कडक खणखणीत चौकार. 4 रणसंख्येपुढे गेली. एकंदरीतच पोहोचली आहे ती 14 या आकड्यावर. 14 पिता पुत्र आपण चर्चा करत होतो. अब्राहम लिंकन आणि त्यांचे पुत्र थॉमस लिंकन. ओ इथे पहा हा फटका. टायमिंग उजुलला गेलाय. ओ प्लेसमेंट सुद्धा अप्रतिम आहे. फिल्डर फक्त पाहत राहिले. फक्त पाहत राहून नव्हे तर इथे आयवा झेल सुद्धा टिपलाय. क्या बात आहे. 400 रुपये मिळतील.
पृथ्वीराज चव्हाण आणि वीर भोजराज यांचंही आपण उदाहरण देऊया. एक फॉरेन उदाहरण द्यायचं म्हटलं की मग सॉक्रेटिस आणि प्लेटो, ग्रीक तत्वज्ञानी, पिता आणि पुत्र. पिताचा आदर्श, वडिलांचा आदर्श घेऊन खरं तर मी म्हणेन वडिलांचं काही स्वप्न आणि वडिलांना समर्पित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चर्चा आपण करतोय स्वर्गीय अनंत म्हात्रे चषक 2025. सिद्धार्थ गौतम म्हणजेच गौतम बुद्ध आणि राहुल हे त्यांचे अजून एक उदाहरण आपल्याला देता येईल. पिता आणि पुत्र, इतिहासामध्ये अनेक उदाहरणं देता येतील. ड्राईव्ह केल्या बॉलला, बॉल ऑन साईडला भिरकावून दिला, फिल्डर आहेत, एक ठप्पा मात्र पकडण्याचा प्रयत्न, इथे त्याला हुलकावणी देत बॉल गेला डीप ऑर्थोडॉक्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. येईल अजून एक चौकार, धावसंख्या पोहोचेल पहिल्या षटकाच्या अखेरीस तब्बल 26 या आकड्यावर. क्रिकेट डेव्हलप करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आम्ही नेहमीच पाहिलाय. क्रिकेटचे हर हुन्नरी खेळाडू, लेजेंड खेळाडू आणि त्याचबरोबर युवा नेते म्हणून ज्यांची एक विशेष वेगळी ओळख सुद्धा आहे. सन्मान्य श्री स्वप्नीलजी नाईक यांना मी विनंती करू SN ग्रुप धारावे यांच्या वतीनं की आपण यावं व्यासपीठावर, सन्मानानं विराजमान व्हावं आणि या स्पर्धेचा आनंद तुम्ही या व्यासपीठावरून घ्यावा. यासाठी आम्ही स्वप्नीलजी नाईक यांना विनंती करू की या आपण या व्यासपीठावर तुमचं SN ग्रुप धारावे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष मनस्वी स्वागत, सुस्वागतम, स्वागतम अथ स्वागतम. जाऊया मैदानाकडे. आतमध्ये काय घडतंय दुसऱ्या षटक प्रगतीपथावर आहे. विकी मुंबईकर, क्रिकेटचा अजून एक अवलिया संदेशजी श्रीकोंडे यांचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. समालोचन त्यांना आवडलं आणि समालोचकासाठी खरं तर आम्ही त्यांच्या माध्यमातून आम्हाला मात्र नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राईज इथे जमा झालेलं आहे. आय विल टेक इट ॲज अ मोटिवेशन, ॲज अ टोकन ऑफ ॲप्रिसिएशन, ॲज अ टोकन ऑफ मोटिवेशन अँड थँक्यू सो मच. श्रीकांत सरांचा आम्ही मनापासून आभार आणि व्यक्त करू. स्पर्धेच्या निमित्तानं त्यांच्या माध्यमातून प्रत्येक आयवा कॅचसाठी 100 रुपये कॅश प्राईज सुद्धा असणार आहे आणि कॅचसाठी 400 रुपये आलेले आहेत. आयवा कॅच घेणाऱ्या त्या खरं तर रसिकाला आम्ही विनंती करू, प्रेक्षकाला, की या आपण कॅच साठी मात्र प्राइज होतं. फ्लॅट स्ट्रोक, हा फ्लॅट, अ मेस्मरायझिंग, अ मेमोरेबल अँड अ मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय मिस्टर करण, अ पेटंट फेवरेट स्ट्रोक, ऑफ साइड क्लीन केलं. दिस इज क्लीन हिट ओव्हर द डीप लॉंग ऑफ रिझन. पहिला वार करणचा, त्याच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. रणसंख्या पोहोचेल ती तब्बल 35 या आकड्यावर. 35 ऑन अ स्कोरबोर्ड नाव. 35 धावांचं ओघ वाढत चाललाय. चिरले जासई म्हटलं की मग मी म्हणेन अनेक स्पर्धांचं आयोजन. चिरले जासई म्हटलं मग क्रिकेटचा इतिहास. चिरले जासई म्हटलं की मग क्रिकेटचे अनेक लेजेंड खेळाडू. चिरले जासई म्हटलं की मग क्रिकेटचे अनेक निर्वजित खेळाडू. चिरले जासई म्हटलं की मग अनेक रन बहादूर खेळाडू. आणि बहादूर आहे, धाडसी आहेत करण. त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार आलेत. तो स्ट्रायकर एंडवर आहे. विकी सुद्धा कमी नाहीये. विकी सुद्धा आपली गुणवत्ता सादर करतोय. सबमरीन बॉल डिलिव्हर केलाय. गुडलँड स्पॉट वरनं बॉलला उचली दिली नव्हे तर मी म्हणेन खाली बसवलाय, टर्न केलं, डेव्हिएट केलं. हो, थोडंसं मी म्हणेन गती कमी सुद्धा केली आहे. यावेळेला लाईन खराब आहे. विकेट किपर अगदी आपण पाहिलं तर झोकावून दिलं स्वतःला. एक मिळणार एक्स्ट्राच्या स्वरूपात. 1 रणसंख्या पुढे जाईल. 1 धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळतीये ती 36 या आकड्यावर. प्रथम दर्शनी असं वाटत होतं की बेलापूर संघ मात्र नक्कीच त्यांचं ऑन पेपर मात्र लाईनअप फार छान आहे. असं असताना आपण जर का बघितलं, चला आणि आयवा कॅचसाठी आमचे जे रसिक आलेत. व्हॉट्स युअर गुड नेम? विशाल पार्टे. क्या बात आहे. म्हणजे पोलादपूर तालुका का? बरोबर नाही, हरकत नाही. आपण सर्व भारतवासी आहोत. मगाशी काकांनी फार छान सांगितलं.
मामांच्या शुभ हस्ते आम्ही हा विशेष सन्मान करतोय. क्या बात आहे. 400 रुपयाचं कॅश प्राइज मिळणार या रसिक प्रेक्षकाला. म्हणजेच काय तर आयवा कॅससाठी संदेश रिकोंडे, राहुल बोर्डे, सुनीलजी कांबळे आणि गुरु अण्णा यांच्या माध्यमातून प्रत्येकी 100 रुपये म्हणजे टोटल 400 रुपयाचं खिताब म्हणजेच कॅश प्राइज मिळालंय. प्रत्येकाला काही ना काही इथून घेऊन जाता येईल अशी स्पर्धा, ज्यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईच्या विकासाला चालना मिळाली, शहरीकरण झालं, गावागावामध्ये खरं तर अनेक सुखसुविधा पोहोचल्या. आणि इथे मात्र काय घडतंय, मैदानाच्या आतमध्ये आग ओखणारी ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नाव बॅट्समन इन ॲट नंबर 3 शुभम ऑन फायर. धावसंख्या 6 वाढेल, पोहोचेल 30-37 वर. 37 डीजे 43. याही वेळेला समोरू फटका, समर्पित फटका पुढ्यात टाकलाय, पुढ्यातनं उचललाय. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर प्लेसमेंट, परफेक्ट स्ट्रोक डाऊन द ग्राउंड, परपेंडिक्युलर. घड्याळामध्ये जेव्हा 12 वाजतात अगदी तसाच फटका आपल्याला पाहायला मिळालाय. येईल हा सरळ समांतर रेषेमध्ये सीधा बल्ला प्रस्तुत किया हुआ और एक 6. दशरथजी पाटील साहेब पुन्हा एकदा मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये जुळताना आपल्याला पाहायला मिळतील. आज एन्जॉय करणार आहेत सर्वच. याच्यानंतर दुसरी इनिंग होईल. हो, यावेळेला बॉल हवेमध्ये, पुन्हा एकदा ताकद, टायमिंग, क्लास, त्याचा फुटवर्क, चेंडूवरची नजर, हँड आय हेडचं कोऑर्डिनेशन आणि काय फटका सजवलाय पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. द वे ही हिट द बॉल, द वे ही पिक द लाईन. ओ हो, हा कॉन्फिडन्स द्विगुणित झालाय. श्रुती पटलावर आवाज सुद्धा प्रतिबिंबित झालाय. नाव आहे शुभम आणि शुभमच्या बॅटमधनं आलाय हा अजून एक शैलीदार फटका. षटकार धावसंख्या पोहोचेल अब तक 56. Another ball. This is another mistiming stroke. That should be taken. That should be taken. And yes, it is. Easily taken in the end. निखिलनं पकडला हा झेल. पाहायला मिळेल आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये. पाहूया कॅमेरामॅननं कसं टिपलंय. सुजल खोत आहेत आमचे कॅमेरामॅन. हो, काय कॅमेरा वर्क पाहायला मिळते बघा. चेंडूवरची नजर आणि चेंडूला अखेरीस त्यानं फार छान टिपलाय सुद्धा. हे एक्सप्रेशन, हे जेस्चर, ही क्षणचित्र क्रिक लाईव्हचे आमचे कॅमेरामॅन. खरं तर सुजल खोत मात्र नक्कीच चांगलं टिपलं गेलंय. क्रिक लाईव्हचं हे क्लीन नीट असं ब्रॉडकास्टिंग आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला मात्र नक्कीच षटक क्रमांक 3 मध्ये फलंदाज क्रमांक 2 परतला. बॅट्समन साहिश बाद झाला. त्यानंतर मात्र शुभम बाद झालाय. इन ॲट नंबर 4 आपल्याला पाहायला मिळेल तन्मय ठाकूर, स्वतः टीमचा कॅप्टन. अजून एक बहादूर खेळाडू, अजून एक शैलीदार खेळाडू, अजून एक खेळाडू ज्याच्याकडे कल्पक बुद्धिमत्ता आहे, ताकद आहे, टायमिंग आहे आणि या मॅच मध्ये इम्पॅक्टफुल खेळ करण्यासाठी मात्र त्याच्याकडे आलेली ही संधी तो त्या संधीचं सोनं करेल का. स्ट्रायकर एंडवर स्वतः टीमचा कॅप्टन मिस्टर तन्मय. ओ, पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन आले, बॉलला उडवलाय. एकच मिळणार, एक के सिवा बिलकुल और कुछ नाही. अक्रॉस द लाईनचं क्रिकेट या मैदानावर फार चालणार नाहीये, कारण मैदानाचा जर का आपण भौगोलिक विचार केला तर मात्र मागच्या बाजूला डिक्लेअर झोन आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप लॉंग लेग, डीप फाईन लेग, डीप थर्ड मॅन. विकेटच्या मागच्या बाजूला मात्र तुम्हाला एकच जा मिळणार. लाईन मागे खेचली. इन स्विंगिंग बॉलिंग, अंगाचा वेध घेणारा बॉल. या गोलंदाजानं फलंदाजाला प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तन्मयकडे, परंतु याच प्रश्नाचं उत्तर मात्र दुसऱ्या परीने देईल तो येणाऱ्या षटकामध्ये. 3 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. बॅटिंग करणारी टीम जासे आणि चिरले आपल्याला पाहायला मिळालाय. 2 बाद 58 डीजे.
वर आपलं ही SN ग्रुपच्या वतीनं सहर्ष स्वागत असणार आहे. वेलकम वॉर्म हार्टेड मिस्टर अनूप पाटील, प्लीज कम अँड बी सीटेड. ओ इथेही एकच मिळणार आहे. ऐरोली वाशीगाव टीमचे प्रतिनिधी आलेत. कुक्षेत महापे तुमचा प्रतिनिधी कॅप्टन, आपण इनिंग ब्रेकमध्ये लगेच या, कारण इथून पुढे आपल्याला बरेच सामने कव्हर करायचे आहेत. त्यामुळे कुठलाही वेळ विलंब न करता आपण लवकरात लवकर टॉससाठी प्रेझेंट यायचं. प्लीज आपण रिपोर्टिंग करून घ्या आणि प्रेझेंट सुद्धा राहा. पंच शशी साटम सरांचा इशारा आलाय. इट्स वाईट +1 अशा या 2 धावा मिळतील. 2 रणसंख्येपुढे जात असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. 57 धावा. साहिल दिवेकर अजून एक नवी मुंबईचा स्टार खेळाडू, उदयोन्मुख खेळाडू, नवी मुंबईचं बेलापूरचं क्रिकेट ज्या नावाभोवती फिरताना आम्हाला पाहायला मिळालंय, असा एक हरहुन्नरी खेळाडू ज्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे, कल्पकता आहे. बॅटिंग तो करू शकतो, बॉलिंग तो करू शकतो आणि अगदी मी म्हणेन तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ साकारणारा असा खेळाडू ज्याच्याकडे कन्सिस्टन्सी सुद्धा आहे. नाव आहे साहिल विनोद दिवेकर. बॉर्न टॅलेंटेड 24 कॅरेट क्रिकेट प्लेयर. 60 चला आपण स्कोर बुक सुद्धा करेक्ट करणार आहोत. येस तन्मय, प्लीज बी फोकस्ड ऑन अ गेम. आपण स्कोर बुक थोडं करेक्ट करणार आहोत. आमचे सोहिल नाईक थोडंसं त्यांना डिस्टर्ब झाले, पुढे आले, पुढे येऊन करता फटका सजवायचा होता. प्लेड ऑन झालेत. नाहक बली करण बॅक टू द डगआउट. तिसरा विकेट संघ खरं तर तंबूच्या आश्रयाला. 24 कॅरेट प्लेयर मिस्टर साहिल दिवेकर यांना मिळालेली ही प्राइज विकेट. डीजे चार झालेत. थोडं स्कोर करेक्शन आम्ही करतोय कारण 1-2 फोन आले होते आमच्या गुणलेखकांना, त्यामुळे थोडंसं स्कोर एक मिनिट फक्त स्कोर थोडं करेक्शन करतोय आम्ही. तर धावा परफेक्ट स्कोर आपण करेक्शन केलेला आहे. सो नो डाऊट साहिल दिवेकर गोलंदाज बॉलिंग ट्रॅपवर मागच्या बॉलवर षटकार आलाय. आक्रमण करण्याचा प्रयत्न इथेही आपल्याला पाहायला मिळाला आहे. फलंदाज षटक क्रमांक खरं तर 4 मध्ये बॅट्समन राज आपल्याला पाहायला मिळते. राजचं मी म्हणेन पहिल्या बॉलवर राज आपल्याला पाहायला मिळाला, षटकार आला. त्यानंतर मात्र एकदा मिळणार. 1 धावसंख्या पुढे जाईल. पाहायला मिळेल ती
4 षटकांच्या अखेरीस आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करतायत की धावसंख्या झाली ती 70. शेवटच्या षटकातील पहिलाच बॉल बाउन्स हाताळलाय. गती कमी होती परंतु चांगला टप्पा आणि चांगली लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज म्हणून तुमच्याकडे व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. रबर बॉल 104 ग्रामचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि या चेंडूवर खरं तर मी म्हणेन अतिरिक्त ताकद वापरायची तुम्हाला फार गरज नाही आहे. टायमिंग जुळलं गेलं तरीसुद्धा मात्र नक्कीच बॉल मात्र सीमारेषा बाहेर भिरकावून देता येईल. दशरथजी पाटील साहेब आहेत आमच्या समवेत. काका अनुप पाटील इकडे आहेत. नवी मुंबई प्रीमियर लीग रबर बॉलची ही संकल्पना ज्यांच्या माध्यमातून आपल्याला काही दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे त्या संकल्पनेचे मी म्हणेन शिल्पकार असं आपण म्हणूया. आज त्यांची विशेष उपस्थिती त्यांचा संघ इन ॲक्शनमध्ये नेक्स्ट मॅचमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. ज्या गावानं नवी मुंबईमध्ये खरं तर अनेक स्पर्धा भरवण्यामध्ये एक वेगळा मात्र नक्कीच रेकॉर्डसुद्धा आहे. बॉल हवेमध्ये इथेही राजचं राज आपल्याला पाहायला मिळालं. अजून एक वार बैठक फटका नीप बेन वेट ट्रान्सफर ताकदीचा वापर बॉल सीमारेषा पार डीप काऊ कॉर्नर रिजन क्लिअर करणारा हा हाय अँड हँडसम षटकार डिझन. धावसंख्या 77. याही वेळेला जोरकस मारला. इथे टायमिंग चुकलंय. फिल्डर आहे जज करतील झेल टिपतील फलंदाज बाद डिझ. याही वेळेला मात्र बॉल मात्र प्रॉपर तितका कनेक्ट करता आला नाही. टायमिंग थोडं चुकलं. इथे संधी असणार आहे. विकेट किपर ग्रिपिंग करत असताना विकेटच्या मागे ग्रिपिंग आणि कलेक्शन मात्र फार छान जमलंय. ते साहिल दिवेकरला आणि अजून एक विकेट. एकच मिळाला. धावसंख्या 78 आणि अजून एक गडी बाद झालाय डीजे.
चला पंचांकडनं मला वाटतंय बीमरसाठी रिव्ह्यू घेतला गेलाय बॅटिंग टीमकडनं. चला बॅटिंग टीमकडनं रिव्ह्यू घेतला. आमची DRS तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये किंबहुना आमचे आयोजक आमचे उदयजी तांडेल सर आहेत. इट्स अ फेअर बॉल. लोअर फुलटोस बॉल ड्राईव्ह केला ऑफ साईडला. लॉंग ऑफमध्ये आहेत फिल्डर अँड दॅट इज जस्ट सिंगल. दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतील बाद. एक फॉर्म आलाय आमच्याकडे, आम्ही जरूर तो अनाऊन्स करतोय. MS11 गोठिवली आयोजित राकेश प्रतिष्ठान गोठिवली चषक 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा येत्या 19 आणि 20 जुलैला न्यू इर्ती मैदान गोठिवली येथे संपन्न होणार आहे. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 40,000, द्वितीय 20 आणि तृतीय 10,000 रुपये. आणि विशेष म्हणजे ही स्पर्धा डे अँड नाईट असा फॉर्मॅट इथे लिहिलेला आहे. त्यामुळे खरं तर या स्पर्धेचं एक वेगळं आकर्षण सर्वांनाच असणार आहे. रबर बॉलच्या इतिहासामध्ये मला वाटत नाही की कुठली नाईट स्पर्धा झाली असेल आतापर्यंत. दशरथजी पाटील साहेब अतिरिक्त माहिती देतील. परंतु न्यू इर्ती मैदान या मैदानावर मात्र येत्या 19-20 या दिवशी मात्र डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये रबर बॉलची संकल्पना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 बक्षिसं आहेत, म्हणजेच जवळजवळ 24 संघांचा समावेश मला वाटते पाहायला मिळेल. अगदी स्पर्धेमध्ये जर का तुम्हाला प्रवेश नोंदवायचा असेल तर आमचे एक मित्र केतन शेलार आणि स्वराज म्हात्रे, मयुरेश यांच्याकडे मात्र नक्कीच संपर्क साधा. नेक्स्ट मॅच टॉस आपण करूया आणि टॉससाठी आम्ही इन्व्हाइट करतोय टीम कॅप्टन ऑफ वाशीगाव आणि ऐरोली, कुक्षेत आणि महापे. वी हॅव बोथ द टीम कॅप्टन्स विथ अस. दोन्ही खरं तर स्टाईल आयकॉन आहेत नवी मुंबईचे. एका बाजूला ज्यांना आपल्या खरं तर क्रिकेट करिअरमध्ये अनेक वेगवेगळे रेकॉर्ड्स प्रस्थापित केलेत, अनेक युवकांना खरं तर आदर्शसुद्धा ठरलेत, परंतु अजूनही त्यांचं फिटनेस नेहमीच चर्चेचं राहिलं आहे. योगेश भगत आणि त्यांच्या समवेत अनुप पाटील फ्रॉम टीम कुक्षेत अँड महापे अशी संयुक्त टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. वी ऑल आर वॉचिंग. स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2025. चला आपण टॉस सर्वप्रथम करणार आहोत. आम्ही टॉससाठी धीरज भुईर यांचं आम्ही लक्ष केंद्रित करू इच्छितो. आमचे युवा उन्मेष म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते आम्ही टॉस करू. अनुप कॅन यू कम विथ दिस साइड प्लीज. समोर कॅमेरा आपल्याला पाहतोय. वी हॅव 2 टीम कॅप्टन्स ऑन अ स्क्रीन. योगेश भगत टीम ऐरोली वाशी टीमला लीड करतील अँड टीम महापे कुक्षेत टीमला बिलॉंग करतील मिस्टर अनुप पाटील. हु विल कॉल? अनुप विल कॉल. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. टॉस जिंकलात योगेश. 5 षटकांचा सामना असणार आहेत. 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. काय असणार आहे डिसिजन? फिल्डिंग करू. कसं वाटतं एकंदरीतच आयोजन संपूर्ण स्पर्धेमध्ये कालही तुम्ही खेळलात आणि काल खेळ फार छान झाला. कॉन्सेप्ट थोडी वेगळी आहे. 2 गाव 1 टीम अशी कॉन्सेप्ट. ही कॉन्सेप्ट कशी वाटली? आणि या संपूर्ण स्पर्धेचे खरं तर मुख्य आयोजक सूरज दादा युवा आहेत. आज क्रिकेटमध्ये काहीसं डेव्हलप करण्यासाठी त्यांचा हा पहिला प्रामाणिक प्रयत्न. गतवर्षी पहिलं लॉन्चिंग होतं. यावर्षी खरं तर बाईकसुद्धा आपण लॉन्च केली आणि बाईक नव्हे तर जर का ही बाईक खुल्या गटामधील खेळाडूला गेली तर मात्र ग्रामीणच्या खेळाडूला मात्र आपण बायसिकलसुद्धा देणार आहोत. ही संकल्पना एकंदरीत हे आयोजन कसं वाटलं? खरोखर खूपच छान आहे आयोजन आहे. कारण की किरण मेहर दादा पण 2 गाव 1 संघ ठेवतात आणि ओपनची पण टुर्नामेंट होते तिथे. हा कॉन्सेप्ट खूप चांगला आहे कारण की रायगड क्रिकेटमध्ये हे पण कॉन्सेप्ट खूप चालतात आणि आता नवी मुंबईमध्ये स्टार्ट करण्यात आले आहे. खूपच आनंद झाला आहे कारण की 2 गाव 1 संघामध्ये प्लेयर पण सुद्धा खूप चांगले असतात आणि ओपनचे पण ठेवले तर प्लेयर लोकांना प्रोत्साहन करायला पण खेळाडू येत असतात मोठमोठे. काल पण बघितला श्रेयश कदम होता, केतन म्हात्रे होता, खूप मोठे असे दिग्गज प्लेयर आले होते. त्यांचं पण खेळ बघून प्रेक्षकांना आनंद झाला
कारण की काल मी पण क्रिकेट खेळत होतो, तेव्हा माझ्या नेरूल गावातला एक खेळाडू होता लेफ्टी बॉलर, तेव्हा त्यांनी श्रेयस कदमला बॉलिंग टाकली, तेव्हा तो पण बोलला का हा बॅट्समन खूप भन्नाट बॅट्समन आहे, कारण की जे बॉल टाकले होते ते आपल्या ग्रामीण क्रिकेट खेळाडूला मारले नसते, कारण की त्यांनी प्रत्येक मेडनवर टाकली होती लास्ट मॅचला. फार छान योगेश. आणि अनुप आमच्या समवेत आहेत. अनुप स्वतः तू खरं तर एक आयोजक सुद्धा आहेत, क्रिकेटचा एक खेळाडू, लिजंड खेळाडूमध्ये आम्ही म्हणणार नाही, परंतु अजूनही तू क्रिकेट खेळतोयस, इथून पुढेही खेळणार. स्पर्धांचं आयोजन करण्यामध्ये खरं तर नेहमीच नवी मुंबईनं सिंहाचा वाटा घेतला. अगदी नवी मुंबईच्या वेगवेगळ्या परिक्षेत्रामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांच्या वेगवेगळ्या कॉन्सेप्ट पाहतो. इथे या कॉन्सेप्टचं कसं वेलकम करशील आणि या स्पर्धेमध्ये खेळ करत असताना तुझ्या समवेत जो महापे संघ आहे, जो खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये यंदाच्या सीझनमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये, एकंदरीत तुमच्या संघाची तयारी कशी आणि तू काय म्हणशील? नक्कीच SN ग्रुप धारावीतर्फे धीरज भोईरच्या आयोजनाखाली हे खूपच सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं आहे. अशी स्पर्धा एक रामलीला मैदानात होते आणि ही दुसरी कन्सेप्ट असेल आणि ती खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे फेमस झालेली आहे ही स्पर्धा, कारण की चांगले चांगले प्लेयर इथे खेळण्यात आलेले आहेत. ओपनचे एक ओपन प्लस ग्रामीण असा कन्सेप्ट धीरज भोईर यांनी इथे आणलेला आहे आणि ते नवीन प्लेयर लोकांसाठी ही खूपच सुंदर संकल्पना आहे. या स्पर्धेमध्ये बाईक सुद्धा असणार आहे. ही संकल्पना रबर बॉल फॉर्मॅटमध्ये फार कमी पाहायला मिळते. जिथे मगाशी आम्ही म्हटलं की जर का ही बाईक खुल्या गटामधील एखाद्या खेळाडूला जर का गेली तर आपण ग्रामीणच्या खेळाडूला ज्यानं सर्वोत्कृष्ट खेळ केला त्याला आपण नाराज करणार नाहीये. त्याला सुद्धा आयोजक सूरजजी म्हात्रे यांच्याकडनं बायसिकल आपण पुरस्कृत करतोय. ही संकल्पना कशी वाटली? बघा, एक नॉर्मल मॅचेस असतात आणि एक वेळ आयोजन असतो, म्हणजे वेळ मॅनेजमेंट. त्याचं मी कौतुक करेन सूरज म्हात्रे आणि धीरज भोईरचा, की त्यांनी ही संकल्पना इथे आणली. आणि बाईक ही खूप मोठी, नवी मुंबईमध्ये सहसा बाईक आपल्याला बघायला भेटत नाहीत. मोजून अशा टुर्नामेंट असतात, 2 वर्षाला 2 बाईक. आणि तुम्ही इतर हे कराल, तुलना कराल तर रायगड साईडला किंवा उरण साईडला प्रत्येक मॅचेसमध्ये बाईक्स असतात, त्यामुळे आपले प्लेयर कुठेतरी मागे पडतात. नाहीतर आपल्या इकडे पण एखादा बायकर मॅन भूषण पाटील झाला किंवा कोण असेल असे झाले असते, नाव त्यांचं अजून प्रचलित झाला असता. तेवढंच. या लिस्टमध्ये अनुप पाटीलचंही सुद्धा आपण नाव घेऊया. एक अनुप, तुला शुभेच्छा असतील या मॅचसाठी. थँक्यू सो मच. वन्स अगेन जाऊया आपण थेट कॉम्बॉक्सकडे, ऐकूया दशरथजी पाटील सरांचा आवाज. धन्यवाद अनुप पाटील, तुम्ही प्रतिक्रिया दिली. तिकडे भिवंडीला गोडाऊनचा पैसा आहे, इथं बोलले 22.5 आहे आणि डोंबिवली कलेला लोडाचा पैसा आहे. आपल्याकडं काय घंटा आहे? बरोबर की नाही? पैसा पाहिजे का नको खिशात? सगळी सोंगा आणताय ना, पैशाचा सोंग आणता येत नाही. अनुप पाटील, तुम्ही प्रतिक्रिया चांगली दिलीत. चला, चिरले आहे बनाम जासई. अच्छा, बरोबर. नवरा बायको एकत्रच पाहिजे, बरोबर. बरं, नवऱ्याचं नुसतं घेऊन ना फायदा नाही, बायको काय करणार? नाही, ही वेगळी संकल्पना आहे. अतिशय सूरज म्हात्रे, तुमची स्पर्धा आहे ना, धीरज भोईर फार नावारूपाला आलेली आहे. पुढच्या वर्षी स्पर्धा अजूनही भव्य दिव्य स्वरूपात असेल. चला, बॉलिंग मार्फत तयार. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. राईट महोदय, विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग, डॉट बॉल. आणि संघाची धावसंख्या झाली तब्बल, जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 81 धावांची जबरदस्त टार्गेट तुम्हाला चेस करायचं आहे. जासई आणि चिरले अशी ही संयुक्त टीम, त्यांच्या विरोधात दिवाले आणि बेलापूर. साहिल विनोद दिवेकर आणि संघाचा पहिला गोलंदाज शुभम पाटील ना. संघाचा पहिला मीडियम पेसर, मध्यमध्ये गोलंदाज. बॉलिंग मार्क तयार. आणि हा शॉर्ट पे चेंडू पुन्हा दाम, जबरदस्त टायमिंग, पुल केलाय. चेंडू थांबणार नाही, चेंडू झाला दिशेनासा. आणि हा दमदार सिक्सर, जबरदस्त टायमिंग, मॅग्निफिशियंट स्ट्रोक ओव्हर दी बॅक पर स्क्वेअर लेग. दॅट शुड बी ह्यूज 6. 6 रन. क्या बात आहे. संदेश सुड म्हणजे अर्धा किलो मटन सुटला नाही का? आणि मिळते 4 धावा. यस धीरज भाई, तुम्ही संकल्पना चांगली आहे. संदेश, राहुल, सुनील. यस, संदेश, राहुल आणि सुनील कांबळे, गुरुनाथ नाईक यांच्यातर्फे 400 रुपये.
त्याला आम्ही इथं काय करतो उपटतो इथं काय करतो आहे जे आलं त्याला 400 रुपये मिळणार इकडे सकाळपासून बोंबलणार. बिपिन म्हात्रे यांना धन्यवाद देतो चांगला पाहुणचार केलात कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी बरोबर की नाही नाही तर नाही चांगलं केलं सर बरोबर आहे ना नाव नाही केलं पुढच्या वर्षी उभा तरी केलं का आपल्याला बरोबर की नाही. ज्याला कोणा जेवायचं बाय अरे जेवायला कधी अनाऊन्समेंट करायची नाही ज्याला भूक लागते तर बरोबर येणार बरोबर की नाही. जेवणासाठी अनाऊन्समेंट आणि दारू पिण्यासाठी अनाऊन्समेंट करायची नाही. ज्याला भूक लागली तर बरोबर येणार उपाशी म्हणणार आहे का सांगा मला. तन्मय जासई चिरले विरुद्ध दिवाले बेलापुरासह शेवटची मॅच आहे अच्छा अजूनही मॅच आहे पहिल्या फेरीतील हा चौथा सामना चौथी मॅच. उदय तांडेल म्हणजे पाठीमागे आहेत बिहाइंड हे थर्ड अंपायर आहेत. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर बॉलिंग मार्ग तयार संघाचा दुसरा मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज अतिशय दमदार स्पर्धा SN ग्रुप आयोजित या स्पर्धेचे दमदार आयोजक अण्णा म्हात्रे यांचे सुपुत्र कैलासवासी आमचे अण्णा म्हात्रे यांचे परममित्र होते ज्यावेळी 1982 पासून. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा आक्रमण जबरदस्त टायमिंग चेंडू थांबणार नाही चेंडू त्याला डिशे मारो असा आणि मिळते 6 धावांसाठी. जैसी गेंद आई पाले में उसको भेजा नाले में 6 रन नो डाउट. ब्यूटीफुल का 400 रुपयाचा धनी झालाय पैसे दिले का कॅश का जीपे आहे अच्छा अच्छा मग डायरेक्ट ते तर कसायला आहे ना अच्छा अच्छा मटन आहे का नाही डायरेक्ट कसायला जीपे करा आहे तो अच्छा काय बोलतो आईला कमाल आहे 2000चा हेल्मेट पाण्यात टाकला या चिखलात टाकला 400 रुपये काय झालं कुठलं गणित आहे अच्छा अच्छा अतिशय दमदार स्पर्धा अभिमानाची स्पर्धा. धीरज भोईर यांची संपूर्ण संकल्पना संपूर्ण असतील समालोचक असतील जे अंपायर असतील स्कोरर असतील संपूर्ण संकल्पना त्यांच्या करायची ह्या स्पर्धेचे CEO आहेत. नुसता पैसा असून खिशात फायदा नाही संपवण्याची ताकद पाहिजे. बॉलिंग मार्ग तयार राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा चेंडू पुन्हा एकदा हो ग्रेट स्ट्रोक क्या बात है विकी मुंबई के ऑन फायर जबरदस्त टायमिंग क्लास स्ट्रोक बेबंद फटका आसमानी सुलतानी बेबंद स्ट्रोक वज्र टोळा भीम टोळा मुष्टीप्रहार वज्र प्रहार 6 धावांसाठी संघाची धावसंख्या मुसंडीमध्ये संघाची धावसंख्या 28 जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 22 चेंडूमध्ये 53 धावांची गरज. माझ्या बघा मॅच अजूनही रंगतदार अवस्थेत काय जबरदस्त सामना क्लोज मॅच जबरदस्त क्लायमॅक्स रोमांचक नाट्यमय उत्कंठावर्धक हाय व्होल्टेज मुकाबला पैसा वसूल मॅच प्रेक्षणीय सामना. 2 बलाढ्य टीम एकडे जासई चिरले त्यांच्या विरोधात विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम दिवाळीने बेलापूर बघूया जरा स्पीडअप करा प्लीज कारण दिवाळीची खिडकी आणि बेलापूरचा दरवाजा समोरासमोर आहे बरोबर की नाही शेजारची गाव आहेत. धाव संख्या 28 22 मध्ये 53 धावांची गरज. चला बॉलिंग मार्क तयार ज्याने कोणाला जेवायचं बाकी असे प्लीज. आणि हा ये शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा कोटाब्यात हाफ ट्रॅकर होता पुन्हा एकदा आक्रमण करायचा होता आणि जाहीर घोषित निर्धार 1 धावेचा इशारा या 4 धावांमध्ये संघाचा टोटल स्कोर झाला आहे 29 1 रन्स डिक्लेअर. गुरुनाथ पाटील असतील शशी साटम असतील उदय तांडेल अतिशय दर्जेदार पंच या स्पर्धेमध्ये दर्जेदार समालोचक लाईव्ह टेलिकास्ट विल ऑल्सो व्हेरी व्हेरी गुड. याच्यानंतर अनुप पाटील विरुद्ध गॅरो ज्यांनी काल सामना शेवटच्या चेंडूमध्ये षटकार घेतला होता गॅरो योगेश भगत. आणि हा येस पुन्हा एकदा ब्लाइंड शो केला तर आउटसाईड ते ऑप्शन चेंडू केला आहे स्लिपच्या दिशेनं 1 धाव मिळते. पंचांचा लेग बायचा इशारा येस तांगडा वरती केली म्हणजे लेग बाय. 1 धावेचा इशारा 1 धावेचा निर्वाळा धावा समर्थन 1 धावेचा प्रतिपादन टोटल स्कोर जाऊन नेऊन ठेवला आहे 30 धावा आणि जिंकण्यासाठी पाहिजे 51 धावांची गरज. उर्वरित चेंडू 20
20मध्ये 51 म्हणजे 17 त्रिक 51. टार्गेट तसं कठीण आहे, शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. कारण दोन्ही संघ आहेत तगडे. रांगडे संघ बॉलिंग मार्क तयार. अतिशय दमदार आयोजन केलं. धन्यवाद देतो एस.एन. ग्रुपला की आम्हाला तुम्ही पाचारण केलं यावर्षी देखील. शॉर्ट पे चेंडू अकोट डब्याचा पुन्हा एकदा क्लास फटका, वॉट अ स्ट्रोक, आणि मिळती 6 धावा. अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह ओव्हर द डीपी स्कोर पॉईंट. सिद्धू कोळी नावाचं हे वादळ झंझावात वावटल त्यांच्या पठडीत उमवून त्याच्या पोटळीमधला आणखीन एक दर्जेदार जबरदस्त बहारदार चमत्कारिक स्तुत्य रममान फटका. दॅट शुड बी हिज 6. 6 रन. राहिले बॉल 19 आणि धावाबाजी जिंकण्यासाठी 45. काय जबरदस्त मॅच आहे. दोन्ही संघ. कोण 3 बॉल कमी आहेत? त्यानं अच्छा त्यानं 3 कमी बॉल आहेत. एक वेळ धावांची पेनल्टी परवडली पण बॉलची पेनल्टी बेकार आहे. 16-45. कारण तुम्हाला 3 बॉलची पेनल्टी आहे. अतिशय चांगली स्पर्धा. जर तुम्ही उशिरा आलात तुम्हाला धावांची नाही तर बॉलची पेनल्टी आहे. एक वेळ धावा परवडल्या पण बॉल नको, कारण एका बॉलवर छकडी येऊ शकते. चला बॉलिंग मार्क मध्ये यार. 16 बॉल जिंकण्यासाठी पाहिजे 45 धावांची गरज. 16-48 म्हणजे 300च्या स्ट्राईक रेटने धावा चेस करायची आहे. जबरदस्त आव्हान. बॉलिंग मार्क मध्ये यार. आणि हा येस पुन्हा एकदा चेंडू गेला आउटसाइड द लेग स्टिक. बघूया खरं म्हणजे चेंडू स्टम्प टू स्टम्प अटॅक करायला पाहिजे, कारण व्हाईट ह्या धावा आहेत ना हे फार घातक असतात. काल तुम्ही शेवटचा जसा यांचा बघला असेल वाशीचा चांगला योगेश भगत यांना तो ज्या गोलंदाजांना म्हटले व्हाईट जास्त टाकले त्याच्यामुळे सामना गमावा लागला. व्हाईट आणि हा येस पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम फटका. तितके सफाईने चेंडू टोळवला. चेंडू पुश केला. चेंडू टॅप केला. मिड विकेटला. हो व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. खरं म्हणजे तिथं एकच धाव याला म्हणतात लेझी. जिथं 1 धाव तिथं 2 धावमध्ये कन्वर्ट परावर्तित केल्यात. तर ऐवज हेलसाठी 400 रुपयाचं कॅश प्राईज. संदेश त्रिकोंडे का श्रीकोंडे आणि राहुल बोर्डे सुनील कांबळे. यायला ही महाविकास आघाडी आहे. गुरुनाथ नाईक चौथ्याच्या अजून 4था किलो आहे. अच्छा टोटल मिळून 400. येस म्हणजे टोटल मग द्या. तर सन्माननीय येस बेलापूर घ्या. तर 400 रुपये देऊन द्या. उद्या रविवार 1/2 किलोमीटर. सोमवारी संकष्टी आहे. उद्याच का. धाव संख्या 39 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 42. 15मध्ये 43 धावांची गरज. 15 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 43 रन्स. धाव संख्या 38. 81 धावांचं टार्गेट. तर आयवाज हेलसाठी बघूया. पहिले भाग्य वेत आहेत त्यात. दुसरे आहेत का. अच्छा बघा पहिला चिखलाचा विचार करा. नाही काय माकड हात तुटलं ना संडासला बसायचे वांदे होतील. एक वेळ साला मुलव्यात परवडला नाही म्हणजे फक्त प्रेक्षकांना आहे वाक्याच्या खेळाडूंना नाही आहे. ओनली फॉर स्पेक्टेटर्स. आणि ह्या दिशाहीन चेंडू येस आउटसाइड द लेग स्टिक. दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा दिशाहीन मारा. उर्वरित राहिले बॉल 18-15 जिंकण्यासाठी पाहिजे 42 धावांची गरज. 15 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड नीडेड 42 रन्स. मिस्टर अनुप पाटील आणि गॅरो मिस्टर योगेश भगत अशी ही बिग बाईट बिग फाईट. आणि हा येस पुन्हा एकदा आक्रमण. जबरदस्त टायमिंग. चेंडू थांबणार नाही. चेंडू गेलाय सीमारेषेबाहेर. चेंडू झालाय दिशेनासा. मिडविकेच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला बेबंद बुलंद आसमानी सुलतानी वज्र डोळा भीमटोळा. राहिले बॉल फक्त इनमिन 14 बॉल आणि जिंकण्यासाठी पाहिजे 36 धावांची गरज. म्हणजे मॅचच्या रडारमध्ये अजून हाय. बघूया जबरदस्त सामना. अजूनही मॅच बॅलन्स आहे. दोलायमान अवस्था त्रिशंक अवस्था. दोन्ही संघ सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथी प्रयत्न. 2 टोक्यामध्ये घमासान यादवी रणधुंदुबी रणधुमाली रणकंदन अटीतटीचा सामना. बिग फाईट बिग बॅटल. कडवी झुंज कडवा प्रतिकार 2 टोक्यामधील.
आणि पावसाचा खरं म्हणजे पाऊस पाहिजे हो. सामान ओलं झालं पाहिजे थोडं. सामान म्हणजे बॅट. बरोबर की नाही? सामान जर गरम झालं तर कसं व्हायचा. चला बॉलिंग मार्क पर तयार. 2 balls to go. राईट आर्म राहून दे विकेट. पुन्हा एकदा आक्रमण. ओ ग्रेट स्ट्रोक. 6 रन. आहे का अहवाल जलवाला? सोडले का? अच्छा अच्छा. बरं तुम्हाला फायदा झाला ना. तुमचे उखल पांढरे झाले. राहिले 400 रुपये. आम्हाला 100 वाटून द्या तिघांना. 13-30. 13 चेंडू 30 धावांची गरज. बघूया मॅच क्रिकेट कसं असते. हे मान्सून क्रिकेट आहे. हे काय रेनी सीझन नाही. हे रेनी सीझन आहे. समर सीझन नाही आहे. 13 मध्ये 30 धावांची गरज. एक रंगतदार सामना. अटीतटीचा उत्कंठावर्धक उत्साहवर्धक प्रेक्षकाच्या काळजाचा ठाव घेणारा मती कुंठित करणारा रोमहर्षक रंजक रोमांचक नाट्यमय चित्त थरारक सामना. दोन्हीही टोळकी आमने सामने. 2 बलाढ्य संघ. हो ये चांगला चेंडू. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक केलंय. आणि हा येस आणखी एक. पुन्हा एकदा दमदार सिक्सर. अजूनही समीकरण सोपं करून ठेवलं. पुन्हा एकदा जे अंतर होते जी तफावत होती चेंडू आणि धावा याच्यामध्ये डिस्टन्स जे होतं ते कमी केलं आहे. आणि बॉल राहिले 13-12. 24 म्हणजे प्रति षटकामागं 12 धावांचं इक्वेशन. समीकरण अस्किन रन रेट. 12 balls to go. रिक्वायर्ड 24 runs. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. अतिशय दमदार स्पर्धा. SN ग्रुप आयोजित. आमचे स्वप्नील नाईक NMPLचे दमदार आयोजक. 1 man शो 1 man आर्मी. त्यांना विनंती करतो कृपया स्टेजवर या प्लीज. मिस्टर लालू स्वप्नील नाईक या प्लीज. स्टेजवर या प्लीज. आपणास विनंती असेल प्लीज. कारण तुमची ही स्पर्धा आहे. या स्पर्धेचे दमदार आयोजक. आणि पहिल्यांदाच NMPL ही रबल्स बॉल स्पर्धा. अतिशय भव्य दिव्य आयोजन. आणि बनतांचा बघूया. यस रिव्ह्यू. यस बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. मिस्टर उदय तांडे प्लीज कन्फर्म अँड डिसाईड. हाईट आहे ना? हाईट आहे मग टाईट आहे. बरोबर की ना? म्हणजे वाईट आहे. हे सावण्णा गेल्या वर्षी म्हणते त्यांनी वाईट बॉल. दॅट शुड बी. स्वैर मारा दिशाहीन मारा. 1 धावेचं समर्थन. 1 धाव मिळेल. काय गरज आहे? रिव्ह्यू फुकटचा घालवला ना. तुम्हाला तरी अंदाज पाहिजे का नको एवढे क्रिकेट खेळता तुम्ही. आणि हा येस पुन्हा एकदा खोदून काढलाय चेंडू. बघूया ब्लॉकहॉलमध्ये चेंडू. जोरदार अपेल परंतु चिकी सिंगल. जा DRS. येस अंपायर पंचांचा निर्णय. अंपायरसाठी त्यांना कधी चान्स आहे. ते 12 कधी घेऊ शकतात. त्यांना चान्स आहे हो. येस पंच हा बघूया निर्णय. बघूया चांगला निर्णय. बघूया आणि फलंदाज नाबाद असेल. नॉट आउट. लेट लावली म्हणजे काय मला समजत नाही. कशी भाषा ही मराठी आहे. म्हणून मराठीचा बघूया. अनादर करू नका नाही तर फटके बसतील. डोंगणावर पोकळ बांबूचे. हो जबरदस्त टायमिंग. लॉफ्ट इट. आणि हा लंबा चौडा लांब पल्ल्याचा हा दमदार सिक्सर. जबरदस्त टायमिंग. याला म्हणतात कायरन पोलार्डची ही ताकद. पाहिजे किती? 10ला 15 म्हणजे झाला जवळजवळ. मॅच आपल्या रडा आपल्या हातामध्ये आवाक्यामध्ये आहे. 10 मध्ये 15. 1.50 इज द स्किंग रेट. इच अँड एव्हरी डिलिव्हरी एव्हरी बॉल. 10 बॉल 15 धावांची गरज. बघा सामना होता कुठं. आणि आज मात्र उरण तालुका मात्र फ्लॉप झालाय. पहिल्या सामन्यामध्ये दारुण पराभव. आणि हा गेलाय. राहिल्या फक्त हिनमेन 9 धावा राहिल्यात. मला वाटते बॉल म्हणजे 2 ओव्हर राहतात की काय समजत नाही मला.
नौक्यावर नौका 9 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. अतिशय सोपं आव्हान, जुजबी वाजवी मामूली किफायतशीर नगण्य किमान आव्हान. 9 बॉल्स टू गो, रिक्वायर 9 रन्स. या षटकात 34 म्हणजे हा खरा खलनायक आहे, हा विलन आहे या सामन्याला. ज्यानं 34 धावा दिल्या 6 चेंडूमध्ये 34 धावा. म्हणजे काल कोणीतरी दिल्या होत्या, हितेश कोटकर. तर गोलंदाज संयम म्हात्रे. चला स्पीडअप करा प्लीज. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच, अंतिम सामना रंगेल. 2 बलाढ्य टीम, एकीकडे गॅरो, दुसरीकडे अनुप पाटील. हो यस, पुन्हा एकदा चेंडू 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, कारण धावा जास्त नाही पाहिजे. बघूया, तुम्हाला सहज क्रिकेट खेळू शकता. बघूया, मोठे फटके मारायची गरज नाही, सहज हिची धावा होऊ शकतात. कारण मागच्या सामन्यामध्ये, मागच्या षटकामध्ये जी गोलंदाजी केली त्याच्यावर जे असूड ओढले गेले. आणि हा येस, पुन्हा एकदा बॉल राहिले 7. आणि बॅट्समॅन इज आउट का? हे 7 मध्ये 8 ना पाहिजे. 7 गेंदे 8 डावांची गरज. उर्वरित बॉल राहिले 7 धावा पाहिजे, 8 डावांची गरज. पहिल्या सामन्यामध्ये नमित पाटील, दुसऱ्या सामन्यामध्ये स्वराज म्हात्रे, तिसऱ्या सामन्यामध्ये आर्यन भावेश नाईक. यस, विकी भोईर. 9 चेंडू 33 धावांची. यस, 450 मध्ये 375चा स्ट्राईक रेट. दमदार फलंदाजी. बघा, गोलंदाजी तरी चांगली नसली, प्रभावी केली नाही, परंतु नंतर दुसरा आहे ना, एक बाजू लंगडी असली तर दुसरी बाजू स्ट्रॉंग आहे. 7 ला 8. काय मागचं जर झाकलं ना, मागचं उघडं पडलं तर पुढचं झाकता आलं पाहिजे, बरोबर की नाही? चला, राहिलं म्हटतं शेवटचं षटक. 7 चेंडू 7 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी, शेवटचा चेंडू. 1 बॉल टू गो इन दी 4th ओव्हर. अजून 4 बॉल आहेत. अच्छा, म्हणजे ते द्यायला ते डोकेदुखी आहे. हे पेनल्टी म्हणजे डोकेदुखी आहे. हो येस, आउटसाइड द ऑफ पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. अतिशय, कारण म्हणजे हा जो वातावरण आहे चांगलं आहे. बघूया, कारण मध्ये मध्ये पाऊस पाहिजे. उन्हाचे तडाखे बसल्यानंतर एक वेळ मे महिन्याचा उन्हाचा तडाखा परवडला, पण पावसाळ्याचा तडाखा फार बेकार असतो. अतिशय. आणि हा चेंडू हाय हवेमध्ये, आणि चेंडू गेला शॉट कव्हरला, आणि फलंदाज बाद होईल. आणखीन एक विकेट प्राप्त होईल. खरं म्हणजे सँडी डीजेची आठवण आली, दुंद्र्याचा नितीन पाटीलची आठवण आली. कारण असे जे गाणे नाईटला टुर्नामेंट असताना, ज्यावेळी 1 चेंडूमध्ये 1 धाव्यांचे असताना असे गाणे तुम्ही, खरं म्हणजे याला म्हणतात टायमिंग. ज्याला इथं मॅच जोरात चालू आहे आणि तिकडे बारशाचे गाणे लावतंय. कसला डीजे ऑपरेटर, घंट्याचा डीजे ऑपरेटर. अजून शब्द वापरत आला म्हणतो लाईव्ह आहे म्हणून. हां, मॅडीची. यस, नाही हे कसे यांचे त्याचा हातखंडा आहे डी जे ऑपरेटर. कारण नाईटच्या टुर्नामेंट्समध्ये, कारण आम्ही आहोत खरं म्हणजे नाईटचे, ज्याला म्हणतात निशाचर. जे रात्री ते फिरतात ना, रात्री कोण फिरतात? चोऱ्या करणारे, गोंड्या वखणारे. आता गोंड्याने राहिले तर टॉवर झालेत. आता गोंड्या कोणाला माहीत नसाल, ज्या जुन्या असतात त्यांना गोंड्या माहीत असणार. चला, बॉल राहिले 4 बॉल, आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 7 चेंडू. बघूया, जर 4थं षटक नितेश भोईर जर चांगला झाला असता ना, तर नक्कीच. 3 बॉल आहेत का? हां, ते पेनल्टी आहे. ज्या आयला पेनल्टी यांच्या ढुंगणाला चिकटलं आहे.
खरं म्हणजे 6 चेंडू होते, परंतु यस, खरं म्हणजे चौथं षटक जर अजून चांगलं टाकलं असतं नक्कीच. चला बॉल राहिले 3 धावा पाहिजे, 7 धावांची गरज. आणि साहिश काय आडनाव बी नाही का मात्र मग तेच गावदेवी गावठाण करण मडवी. करण मडवी गावदेवी गावठाण या नावाने करण मडवीला ओळखलं जातं. नाही नाही म्हणजे गावठाणच आहे ना, जास्त आहेत का हे म्हणतं. अच्छा अच्छा ओपनला खेळतो तो. अच्छा अच्छा. आणि ह्या चेंडू पुन्हा मिडविकेटला पंच केलाय, चांगलं टायमिंग, परंतु धाव मात्र हो 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 चांगला प्रयत्न केला होता. मिळतील 2 धावा, बॉल राहिले 2 आणि धावा पाहिजे 5 धावांची गरज. काय जबरदस्त सामना, क्लोज मॅच, जबरदस्त ट्विस्ट. हीच ती मॅच, हेच ते टायमिंग, हीच योग्य वेळ. 2 चेंडूमध्ये आपल्या कर्तृत्व सिद्ध करायची, 2 चेंडूमध्ये पाहिजे कंपल्सरी 5 धावांची गरज. एक जरी धाव कमी पडली तरी हात सोडीत जावं लागेल. या साईज मात्रे बायकर मॅन, येस दिगोडीच्या स्पर्धेमध्ये बायकर मॅन. कारण आयुष्यामध्ये पहिली बायको आणि पहिली बाईक या महत्त्वाच्या असतात. नंतर तुम्ही 50 बायका करावं महत्त्व नाही, मारायला तिकडे पहिल्या बायकोकडे जाणार. चला बोलूया 2 मध्ये 5, 2 बॉल, बॉल 2. बघा आकडा बघा कसा आहे, घातक आहे. 5 धावांची गरज. हो 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 लॉफ्टेड आणि हा जवळजवळ सामना मध्ये फिनिश केलाय का. 1 डे, क्या बात आहे. याला म्हणतात दुर्दैव, याला म्हणतात फुटक्या कपाळाचा. DRS घेतला का, आता घेणारच. DRS सगळे घेणार आता. DRS ने संपला. अच्छा अच्छा बॅट्समन, यस बीमर आहे ना. फेअर डिलिव्हरी दॅट शुड बी. मिळेल फक्त 1 धाव आणि राहिल्या शेवटच्या बॉलवर. 1 चेंडूमध्ये तुम्हाला कंपल्सरी 4 धावा कराव्या लागतील, चौकार मारावा लागेल, अन्यथा तुमची गठडी वळेल. लास्ट डिलिव्हरी, शेवटचा बॉल, 1 बॉल टू गो. रिक्वायर्ड कंपल्सरी 4 रन्स फॉर विक्ट्री. अतिशय जबरदस्त टाईट मॅच, क्लोज मॅच, थ्रिलिंग मॅच बिटवीन 2 टीम्स. एकीकडं बेलाबोर आणि जासई चिरले. हो 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 ग्रेट डिलिव्हरी. सामना आपल्याकडे खेचून आणला होता, परंतु शेवटच्या षटकामध्ये जो दगा दिला, खरं म्हणजे ही पेनल्टी नडली. पेनल्टी नडली, उशिरा आलात तुम्ही. राहता कंपल्सरी इन कॉमेंट्री बॉक्स. मॅन ऑफ द मॅच कोण आहे. अच्छा अच्छा जे स्क्रीनवर बघूया पटलावर त्या आणि शंकराचा बघूया. अतिशय सुरत दादा खरं म्हणजे